ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजराजेश्वर मंदिराला अनुदान मिळत नाहीये। गेल्या काही वर्षात फक्त महिना 250 म्हणजे 250 रुपये अनुदान मिळत होतं, ते आता सुधारणा करून महिना 750 रुपये केले। पण दुसरीकडे मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीच्या संवर्धनाला पण केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार 2011 ते 2023 पर्यंत 6,50,000 रुपये खर्च करत असल्याची माहिती अधिकारातून उघड झाली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती सुद्धा घेणार आहोत। राजराजेश्वर मंदिराला अनुदान मिळत नाहीये आणि ते वाढवून सुद्धा फक्त 750 मिळत असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा एकापाठोपाठ एक वारंवार अपमान होताना पाहतो आहोत। मात्र आता खुद केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेलं केंद्रीय पुरातत्व विभागच महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा अवमान करते याची माहिती खुद्द केंद्र सरकारनेच माहितीच्या अधिकारामध्ये उघड केलेली आहे। आपल्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी, आपण थेट त्यांच्याशी बोलले की नेमकी काय घोटाळा करून ठेवलेला आहे आणि कसा एकूणच छत्रपती शिवरायांचा अपमान जो आहे तो केंद्र सरकार करते ते आपण त्यांच्याकडे जाणून घ्या। काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? तुमच्या हातामध्ये माहितीच्या अधिकाराखाली एक महत्त्वाचे कागदपत्र लागले। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती। या ठिकाणी 5 जानेवारी 2023 ला केंद्रीय पुरातत्व विभागाकडून जी माहिती मिळाली, ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर जे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी काढलेली ही माहिती आहे। आज या ठिकाणी औरंगजेबाची जी कबर आहे, आज औरंगजेबाचं उदात्तीकरण होता कामा नये। ते कुठल्या सरकारच्या काळात झालंय किंवा कुठलं सरकार करते हा प्रश्न महत्वाचा नाहीये। ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलं, त्या औरंग्याच्या कबरीचं उदात्तीकरण होता कामा नये, त्याला कुठल्याही प्रकारची मदत होता कामा नये। आज केंद्रीय पुरातत्व विभाग जे आहे, हे केंद्रीय पुरातत्व विभाग या कबरीसाठी 2011 पासून मदत करतंय। ही मदत जवळजवळ 6.5 लाख रुपयांची मदत आहे। हे तत्काळ बंद झालं पाहिजे। या कबरीचं उदात्तीकरण होता कामा नये। जर्मनमध्ये काय त्या हिटलरचं उदात्तीकरण होत नाही, पण महाराष्ट्रामध्ये जो हिंदवी स्वराज्याचा शत्रू होता, ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना मारलं, ज्याने अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना अडचणी आणल्या, त्या औरंग्याचं उदात्तीकरण होता कामा नये। आणि ही मागणी हिंदू जनजागृती समितीकडून आपण करतोय। माहिती बघू शकता तुम्ही, 2011-12 या ठिकाणी काँग्रेसचं शासन होतं, त्या कालावधीपासून जवळजवळ 47,000 रुपये, 80,000 रुपये, 2 लाख, 2.5 लाख रुपये आजपर्यंत मदत करण्यात आलेली आहे। प्रश्न सरकार कुठलं हा नाहीये, प्रश्न औरंगजेबाचं उदात्तीकरण कुठल्याही सरकारच्या कालावधीत झालं नाही पाहिजे। आणि केंद्रीय पुरातत्व खातं जे एरवी हिंदूंच्या स्मारकांच्या बाबतीत, हिंदूंचे जे आपले राष्ट्रपुरुष आहेत त्यांचे स्मारक असतील, त्यांच्या जे काही समाधी स्थळ आहेत त्याच्या बाबतीत दुर्लक्ष करत आहे। हेच पुरातत्व विभाग छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजराजेश्वर मंदिर आहे गड किल्ल्यांवरती, आपल्या सिंधुदुर्गच्या किल्ल्यावरती, त्याची माहिती आमच्याकडे आहे। या केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आम्ही मागणी केली होती की या गड किल्ल्याला किंवा त्याच्या मंदिराला या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे, वार्षिक अनुदान, दर महिन्याला अनुदान दिलं पाहिजे। परंतु 1970 पासून याला अनुदान मिळतंय 300 रुपये महिना, वर्षाला 3,000 रुपये। या पुरातत्व खात्याकडे आम्ही मागणी केल्यानंतर ते वाढवून आता 6,000 रुपये केलंय त्यांनी। आमची मागणी 6,000ची नव्हती। छत्रपतींचं एकमेव मंदिर असणाऱ्या या मंदिराला कमीत कमी 2-2.5 लाख रुपये दर महिन्याला तरी दिले गेले पाहिजेत। आणि त्याचं सर्व जे काही महाराजांचं कार्य आहे, तिथं स्मारक आहे, त्या ठिकाणचं जे सगळं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे पोहोचलं पाहिजे। आणि औरंग्याचं उदात्तीकरण जी करणारी मंडळी आहेत, मग तो ओवेसी असेल जो जाऊन त्या औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहतो, किंवा तो अबू आझमी असेल जो एक चांगला प्रशासक समजतो त्या औरंगजेबाला, या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे किंवा निलंबन करून उपयोग नाहीये। तर याच्या पुढे जे कोणी असं समर्थन करतील त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे। आणि या प्रकारचं अनुदान जे केंद्रीय पुरातत्व विभागाकडनं दिलं जातंय हे तत्काळ थांबलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राजराजेश्वर मंदिर आहे त्याला अनुदान दिलं गेलं पाहिजे अशी मागणी आमची राज्य शासन केंद्र सरकारकडे आहे। निश्चित आम्हाला खात्री आहे केंद्र सरकार जे आहे ते हिंदुत्ववादी विचारांचं आहे, राज्य सरकार हिंदुत्ववादी विचारांचं आहे। आम्ही ह्या गोष्टी लक्षात आणून दिल्यानंतर सरकार निश्चितपणे हे पूर्ण करेल, कारण याच राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा जे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं थडगं होतं, त्याच्या परिसरात अतिक्रमण झालं होतं, ते अतिक्रमण काढून टाकलेलं होतं। गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढणारे सरकार, त्यामुळे आम्ही आमच्या विचारांचं हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे म्हणून ही मागणी करतोय आणि सरकार ही निश्चित पूर्ण करेल। राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, तुमच्याकडे माहितीच्या अधिकाराखाली एवढी मोठी माहिती आहे, या संदर्भात तुम्ही सरकारकडे, गृहमंत्र्यांकडे असेल, राज्य सरकारकडे किंवा केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्याकडे काय पाठपुरावा केला, त्यांच्याकडे काय माहिती? आम्ही या संदर्भात आमच्या हातात माहिती आल्यानंतर सरकारकडे या कबरीवरचं जे अनुदान आहे ते अनुदान रहित केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे अशी मागणी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं त्याला अनुदान सुरू केलं पाहिजे ही पण मागणी केलेली आहे।
त्या परिसरात विकास कामं झालीत, कोणी राजनैतिक लोक मदत करतात, हा एक वेगळा भाग आहे. पण अधिकृतरित्या सरकारकडनं त्याला मदत दिली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि सरकारकडे मागणी केल्यामुळे सरकार या गोष्टीविषयी संवेदनशील आहे. सरकार या गोष्टीचं निश्चितपणे मागणी पूर्ण करेल, मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जेव्हा करेल तेव्हा कदाचित वेळ जी आहे आपण पाहतो, हे माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती उघड झालेली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं राजराजेश्वर मंदिर आहे ते देखील येतं. आणि त्याचबरोबर क्रूरकर्मा मुघल बादशाह औरंगजेबचं कबर जे आहे त्याचं देखील व्यवस्थापन केंद्रीय पुरातत्व विभागाकडे येतं. मात्र केंद्रीय पुरातत्व विभाग कसा भेदभाव करते हा उघड करणारा एकूण कारभार आहे केंद्रीय पुरातत्व विभागाचा. क्रूरकर्मा औरंगजेबला जिथे लाखो रुपये खर्च केले जात आहे तिथे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला आपण पाहतो आहोत, हे एकमेव मंदिर आहे रयत प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्या मंदिराला मात्र केंद्रीय पुरातत्व विभाग 250 रुपये, 350 रुपये आणि 750 रुपये अशा प्रकारचं दर महिना अनुदान देते. म्हणजे लाखो रुपये औरंगजेबाच्या कबरीवरती खर्च करणार आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत रयत प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला मात्र 250, 300 आणि 700 रुपयांच्या एकूणच अनुदान जे आहे ते दिलं जात आहे. एक लाजिरवाणी गोष्ट आहे जी माहितीच्या अधिकाराखाली उघड झालेली आहे. केंद्र सरकार, केंद्रीय पुरातत्व विभाग आता याच्याकडे लक्ष देणार का, यामध्ये सुधारणा करणार का, हाच खरा मोठा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.